परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे ना. आता प्रचार अंतिम टप्प्यावर आलेला आहे. तर आपला प्रचार कसा सुरू आहे चौका भागात म्हणजे लाडसांगी सर्कलमध्ये? आमचा प्रचार खूप चांगला आहे, लोकांचा खूप प्रतिसाद आहे आम्हाला. आणि चौका पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांचा हा पक्ष आणि ते अध्यक्ष होते, पण काही कारणास्तव त्याचं अपघाती निधन झालं. त्यामुळं थोडं हळहळ लागली जीवाला. 2-3 दिवस आम्ही प्रचारही बंद केला होता आणि परत आम्हाला पार्टीकडून आदेश आले की तुम्ही जोमानं कामाला लागा, म्हणून आम्ही परत उभारी घेऊन दुसऱ्या पक्षापेक्षा आम्ही चांगल्या परिस्थितीत आहोत आज. आणि आमचं काम झालं आतापर्यंत. आमचे प्रमुख शहरातले नेते राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगरचे अभिजित भैया देशमुख यांनी आमचं असं खूप मोठं आम्ही 3 महिन्यापासून या पूर्ण लाडसांगी गटामध्ये आणि चौका गणामध्ये खूप असं मोठं काम केलं. जवळजवळ आम्ही मुरुमखेड्यापासून चौक्यापर्यंत आतापर्यंत जवळजवळ कोटीभर रुपयाचं काम केलेलं होतं अगोदरच. तेव्हा हे येणारे लोक कधी काम करतील सांगता येत नाही, पण आम्ही त्याच्या अगोदरच उभारी घेतली होती. आणि गावामध्ये जवळजवळ प्रत्येक गल्लीमध्ये छोटे आसन मोठे आसन गावामध्ये आमचं आताही प्युअर ब्लॉकचं काम चालू होतं, पण इलेक्शनपासून आम्ही बंद केलं. नाहीतर गावामध्ये सर्व आता मी मागच्या वेळेस आमच्या घरच्या मिसेस सरपंच होत्या, त्या टायमालाही चौका गावात पाण्याचा तुटवडा होता खूप. बाहेरून लांबून पाणी विहिरीहून पाणी पडायचं लोकायला. पण मग आम्ही जेव्हा आमच्या मिसेस सरपंच झाल्या तेव्हा त्यांनी गावातील जवळजवळ 2.5 कोटी रुपयाची पेयजल योजना आम्ही राबवून आणि प्रत्येक घरापर्यंत आज बी पाणी दिलं. तर आज इतकं पाणी आहे की 2015ला आम्ही जे गावात पाणी सोडलं होतं ते आज बी परिस्थिती अशी आहे की 2026पर्यंत बी आज बी तिथपर्यंतच पाणी आहे आणि तितक्याच फोर्सचं पाणी आहे. आजपर्यंत बी कमी नाही झालं, कारण काम चांगलं करत असताना आपल्याला खूप अडचणी येत्या. पण त्यामध्ये कोणी कसं बोलतं तर त्यामुळं आम्ही जो आराखडा तयार केलेला होता गावाचा तिथपर्यंत समजा कान्याकोपऱ्यातल्या गल्ल्या बोळ्या असेल तिथपर्यंत आम्ही पाईपलाईन नेऊन घातली. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सामोरे जात आहे? प्रचाराला मी अगोदरच गावाचा खूप मोठा सरपंच आमच्या मिसेस असताना खूप मोठा मी गावाचा विकास केलेला आहे. आणि गावामध्ये आता PSC आली तर PSC आम्ही सरपंच आमच्या घरच्या सरपंच असतानाच मी PSC मंजूर करून आणली होती हरिभाऊ बागडे नानाकडून. आता तुम्ही प्रचारासाठी गावामध्ये फिरताय, काय समस्या जाणवल्या आणि लोकांचा फीडबॅक कसा आहे? मी आता गावामध्ये फिरत असताना वाडी वस्त्यावर जाताना तिथं रोड नाही, तर ते आम्ही इलेक्शनच्या अगोदर रोड करून दिले लोकायला. कच्चे रस्ते सध्या तयार करून दिले आम्ही. जिथं समजा तुमची 2 व्हीलर जात नाही तिथं आज त्याच्या 4 व्हीलर जात्या. कापसाच्या गाड्यासाठी त्याला वाढ झाली चांगली. आणि 50 वर्षापासून जे रोड झाले नाही ते रोड आज आम्ही करून दिले. तर त्या मायबाप जनतेचा आज आम्हाला चांगला प्रतिसाद आहे आणि त्यामुळं आम्ही या गाण्यात चांगले प्रतिसाद भेटल्यामुळं आम्ही चांगल्या उभारीत आहोत. मतदारांना काय आव्हान करणार तुम्ही? मतदाराला हेच आव्हान करणार की बाबा काम करणाऱ्याला निवडून द्या. जसं अजितदादा काम करत होते तसंच आम्ही बी तेच पद्धतीनं कामाची उभारीच घेणार आहोत. आणि गणामध्ये कुठंच असं काही काम राहणार नाही या 5 वर्षात, असे आम्ही हमी देऊ. चालेल. आपलं नाव? माझं नाव मी राजू बाजीराव वाघ. आणि आज आमच्या चौका पंचायत समिती गणात 89मध्ये आमच्या मिसेस सरस्वती राजू वाघ त्या उभ्या आहे. तरी मी जनतेला एकच विनंती करीन की मायबाप जनता, आम्हाला अगोदरचाही चांगला खूप अनुभव आहे राजकारणाचा आणि यापुढेही मला सर्व असंच भरभरून प्रेम देईल आणि हे मतदान करून घड्याळ या चिन्हावर मतदान करून आम्हाला निवडून देईल. जिल्हा परिषदला आमचे बाबासाहेब पाटील मस्के आहे, त्यांना पण या गटामध्ये मायबाप जनता निवडून देईल अशी मी सर्वांना आवाहन करतो.